आहे की विकसित भारताचं आपण स्वप्न पाहत असताना माझ्या या देशातले जे युवक आहेत, युवा शक्ती आहे, त्यांचं एकंदरीत जीवन, त्यांच्या संदर्भातलं जे काही प्रजनन क्षमता असेल, लैंगिक विज्ञान असेल, रिप्रोडक्टिव्ह किंवा बिहेवियरल चेंजेसच्या संदर्भातलं एक चांगल्या प्रकारची स्टडी WHO च्या माध्यमातून ती आणि आमच्या सगळ्या ICMRच्या माध्यमातून ती चर्चेस आली। त्याच्यामध्ये असे मुद्दे लक्षात आले की आपल्या या भागातल्या युवकांचा जो फर्टिलिटी रेट आहे तो कमी होत चाललेला आहे। ओव्हरऑल एक युवा शक्तीचा फर्टिलिटी रेट कमी होत आहे, इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम वाढत आहेत, हार्मोनल इम्बॅलन्सेस होत आहेत, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाढत आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे मुलं त्यांना बळी पडत आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याभिचार होणं, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस निर्माण होणं, इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुरुवात होणं, फर्टिलिटीचा रेट हा आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या युवा पिढीला काउन्सिलिंगची गरज आहे, चांगल्या तज्ज्ञांची गरज आहे। रुरल भाग असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भागातल्या तरुणांचं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे। त्यासाठी सगळ्या भागामध्ये अशा सेक्शुअल एज्युकेशन असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह त्याच्यातलं ह्या ज्या गोष्टी असतील, सिलेबस असेल, बिहेवियरल चेंजेसच्या संदर्भातले जे विषय असतील, या सगळ्या विषयाची एक सांगोपांग चांगल्या पद्धतीने चर्चा, कन्सल्टंट असतील, डिग्निफाईड सगळे मोठे लोक असतील, या विषयातले जे तज्ज्ञ असतील, यांच्या माध्यमातून ती होणं अत्यंत आवश्यक आहे। मेडिकल कॉलेजेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस चालू होणं आवश्यक आहे। अशा प्रकारचे क्लिनिक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये चालू होणं आवश्यक आहे। ह्याच्या प्रकारचं एक जे मिशन आहे ते नॅशनल लेवलवर एक मोठ्या प्रकारचं मिशन, या दृष्टिकोनातलं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असतील, बिहेवियरल चेंजेस असतील आणि याच्यातलं एक एज्युकेशन असेल, या संदर्भातली एक नॅशनल पॉलिसी बनणं अत्यंत आवश्यक आहे। आणि इव्हिडन्स बेस्ड पॉलिसीज तयार करून आमच्या या युवा शक्तीला या क्षेत्रातलं ज्ञान, जेणेकरून त्यांची प्रजनन क्षमता वाढेल, त्यांच्यातले बिहेवियरल चेंजेस दूर होतील, त्यांच्यातले हार्मोनल इम्बॅलन्सेस दूर होतील, त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम दूर होतील, याकरता या युवकांचं आणि युवतींचं प्रबोधन होणं, त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रशिक्षण होणं, त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीनी या सगळ्या विषयामध्ये एक प्रकारचं मिशन मोडवर येऊन आमच्या सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीच्या माध्यमातून या क्षेत्रातल्या सगळ्या तज्ज्ञांनी मिळून एक मिशन तयार करावं आणि ICMRच्या माध्यमातून यावर एक रिसर्च, संशोधन आणि इव्हिडन्स बेस्ड एक पॉलिसी तयार करून देशभरामध्ये हे मिशन राबवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आमच्या देशातल्या युवा शक्तीची प्रजनन क्षमता चांगली होईल, हार्मोनल इम्बॅलन्सेस होणार नाहीत, बिहेवियरल डिसऑर्डर्स होणार नाहीत आणि आमच्या देशाचा फर्टिलिटीचा रेट हा टक्केवारीमध्ये वाढत जाईल आणि भविष्यामध्ये ही युवा शक्ती सुदृढ आणि पूर्णपणे बलवान आणि सशक्त होण्यासाठी आपल्याला फार काळ लागणार नाही, असं माझं त्याच्यावर मत आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर आपल्या ह्या ज्या लैंगिक समस्या आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चर्चेला जात नाही, मात्र तरुण पिढी अलीकडच्या काळात डिजिटल जाहिराती ज्या येतात त्याच्या माध्यमातून उपाय करण्याचा प्रयत्न करतात। यावर काही उपाय करणं गरजेचं किंवा शासनाच्या वरतीच एक प्लॅटफॉर्म असावा असं वाटतं। सायकोसेक्शुअल काउन्सिलिंगचा एक विषय आहे आणि याच्यामध्ये काउन्सिलर्स खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारच्या डिजिटल इन्फॉर्मेशनमधून मिसलिडिंग इन्फॉर्मेशन्स असतात, मिसलीड केल्या जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून असेल, दर्जेदार अशा पद्धतीचे उत्पादनं नसताना देखील ती उत्पादनं विकल्या जातात आणि त्यामुळे बऱ्याच युवा शक्तीला त्याचा त्रास होतो आणि ह्याच्यामध्ये STD सारखे विषय असतील आणि अनेक प्रकारचे हार्मोनल डिसऑर्डर्स असतील आणि बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशरमध्ये जसा हायपरटेन्शनचा विषय आहे, सडन कार्डियाक अरेस्टचा विषय, असे अनेक विषय दृष्टीपथामध्ये पडत आहेत। त्यामुळे ही जी नवीन पिढी आहे अशा वेगवेगळ्या विषयांना ती बळी पडत आहे, त्यामुळे त्यांना त्याच्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं, कारण ही आपली युवा पिढी भविष्यातला विकसित भारत जर घडवायचा असेल तर या युवा पिढीला संस्कारक्षम या भागातलं शिक्षण, या विषयातलं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। सर, एक प्रश्न याला जोडून असा आहे की आज युवकांसोबतच सरसंघचालक मोहन भागवत संवाद करत आहेत मुंबईत। संजय राऊत वगैरे यांनी टीका केली आहे, ते म्हणतात की इतर संघ परिवारातल्या भाजपवाल्यांची नाचमंडप होत आहे, तरुण पिढी तर जंतर म्हणतो नाही। आज अनेक लोक त्या श्रवण करण्यासाठी जात आहेत, त्याचा खूप मला अभिमान आहे आणि युवा पिढी देखील जात आहे। आजच मला असं कळालं आपल्याच माध्यमातून की रोहित पवार पण ते आज त्याला काहीतरी, मला कन्फर्म आहे माहीत नाही, परंतु मला एकाने सांगितलं
परंतु मला असं वाटतं की जर समजा तरुण जर समजा जात असतील ऐकायला आणि प्रबोधन जर समजा त्यांचं चांगलं जर होत असेल तर अडचण काय आणि त्याच्यामध्ये राऊतांना पोटशोळ उठण्याची काय आवश्यकता. कारण जर तरुणांचं प्रबोधन होत असेल, तरुणांना जर राष्ट्राला जर जोडल्या जात असेल आणि जर तरुण जर समजा या बलशाली राष्ट्राचे भविष्यातले नेते होणार असतील तर मला असं वाटतं की एवढा चांगलं जर काम मोहनजींच्या माध्यमातून असेल त्याचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे. आणि आमच्यासारख्या तरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंच केलेलं आहे. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून 1925 पासून चालू आहे. त्यामुळे त्याच्यात कोणाच्या पोटामध्ये शूळ उठायची काही गरज नाही असं मला वाटते. कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की मोहन इराणीपासून अनेक स्पोर्ट्समधले मोठमोठे विजेते सुद्धा या कार्यक्रमाला अटेंड राहतात, मोठे सेलिब्रिटी सुद्धा या कार्यक्रमाला अटेंड राहतात. कल्चरपासून स्पोर्ट्सपासून सगळे वेगवेगळे क्षेत्रातले दिग्गज या कार्यक्रमाला. आनंदच आहे, एकदम चांगली गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे. कारण सगळ्याच लोकांनी ऐकायला पाहिजे. कारण मोहनजींचे विचार ऐकण्यासाठी आम्ही पण सगळेजण उत्सुक असतो. जर स्पोर्ट्समधली सेलिब्रिटी, चित्रपट उद्योग क्षेत्रातले सगळ्या क्षेत्रातले लोक जात असतील तर तो एक संस्काराचा भाग आहे. माझं असं मत आहे की या माध्यमातून एक चांगला प्रघात पाडला जातो आहे. देशनिर्मितीचा, राष्ट्रनिर्मितीचा एक चांगला विषय होतो आहे. आणि या निमित्ताने माझं तर आव्हान आहे की सगळ्या लहान थोर मंडळींनी जाऊन मोहनजींच्या या प्रबोधनासाठी गेलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे आणि आनंद पण आहे की देशातल्या सर्व थरातल्या मंडळींनी याचा आनंद घ्यावा आणि त्या पद्धतीचा संस्कार प्रत्यक्ष आपल्या जीवनात आणावा. जे संघाची विचारसरणीला मानत नाहीत असे काही नेते पण गेले. आताच आम्हाला माहिती मिळाली की रोहित पवार सुद्धा यांनी हा कार्यक्रम अटेंड करायला गेलेले आहे. हो, ते गेले असेल तर खूप आनंदाची बाब आहे. मी आत्ताच यांना म्हणालो की बुवा मलाही कानावर आलं की त्यामुळे मला खूप आनंद झाला की जर चांगले चांगले जर नेते जात असतील आणि विरोधी पक्षातले नेते पण जात असतील तर मला पण आनंद आहे. रोहित पवारांनी, संजय राऊतांनी जावं, उद्धव ठाकरेंनी जावं, जे काही आमचे विरोधक आहेत त्या सगळ्या मंडळींनी जावं, सगळ्या मंडळींनी जाऊन ऐकावं. कारण मोहनजींच्या ते चांगले अशा प्रकारचे जे देशभक्तीचे जे काही संस्कार आहेत, जे प्रबोधन आहे ते या सगळ्या मंडळींचं होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे नेहमीच देशविघातक शक्तींच्या बाजूनं बोलत असतात. तर या निमित्तानं त्यांचं राष्ट्रभक्ती काय आहे, देश काय आणि राष्ट्र काय हे त्यांना कळेल. आणि त्या माध्यमातून एक चांगला व्यक्ती जो विरोधी पक्षात आहे तर चांगल्या व्यक्तीचं निर्माण होईल, चांगल्या चरित्राचं निर्माण होईल. एकीकडे एनडीएमध्ये येण्याच्या त्यांच्या चर्चा आहेत, मर्जेच्या संदर्भात चर्चा आहे. कोणाच्या? एनसीपीच्या सुद्धा. बरं. एनसीपीच्या पण चर्चा आहेत. अशा रोहित पवारसारख्या नेत्यांनी जर कार्यक्रम संघाचा अटेंड करत असतील वेलकम करणार का? संघाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मोहनजींच्या कार्यक्रमाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मोहनजींचे विचार हे राष्ट्रासाठी प्रेरक असतात आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार आहे. त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.